गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप मित्रांनो सर्व ठीक असाल. आणि वाजलेत बघा किती, 6:53 आणि मित्रांनो आज आहे आपल्याला प्रायव्हेट ट्रिप दौंडची. सो चाललोय आपण कस्टमरला पिक करायला. अंबरनाथ मधनच बुकिंग आहे आपल्याला दौंडसाठी. सो आपण आज प्रायव्हेट ट्रिप भेटली आपल्याला आणि तिकडनं मग येताना पुण्यावर आपल्याला एमटी यावं लागेल आणि पुण्यावरनं मग किंवा उबर चालू ठेवूया. उबर वरती ट्रिप देईलच आपल्याला रिटर्न मुंबईची. सो असं काही प्लॅनिंग आहे. सो चला जाऊया आपण दौंड कस्टमरच्या लोकेशनला. ऍक्च्युली 7चं पिकअप आहे, 6 मिनिटं राहिली आहेत, 5 मिनिटावरतीच त्यांचं डिस्टन्स आहे. त्यामुळे माझा ऍक्च्युली मोबाईलचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे, नाही तर मी बरोबर ऑन टाइम पोहोचणार होतो. तर आता पण ऑन टाइमच पोहोचतोय. तर एक 5 मिनिटात पोहोचतो, कस्टमरला पिक करतो आणि मग रस्त्यात जर वेळ भेटला तर भेटू, नाही तर मग ड्रॉप केल्यावर भेटणार आहे, डायरेक्ट शूट करणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे कस्टमर जेव्हा सोबत असतात तेव्हा मी जास्त शूट करत नाही. कारण त्याचं असं आहे की कस्टमरला पण व्यवस्थित वाटलं हे पाहिलं पाहिजे. कस्टमर सॅटिस्फाईड असतील किंवा कस्टमरला नाही आवडलं तर काय कराल. सो त्याच्यासाठी चला पोहोचूया आपण क्लायंटच्या लोकेशनवरती, त्यांना पिकअप करूया आणि निघूया. चला. तर मित्रांनो आलोय आपण फायनली सोमाटण्याच्या फूड प्लाझावर. कस्टमर गेलेत नाश्ता करायला. 2च जण आहेत, एक लेडीज आणि एक मुलगा आहे लहान, आणि सामान भरपूर आहे पण. सो घेऊन आलोय त्यांना. मस्तपैकी प्रवास झाला इथपर्यंत. ट्रॅफिक काही लागली नाही घाटामध्ये, एक पण नाही ट्रॅफिक लागली. गाडी स्लो चालू होती पण ट्रॅफिक नाहीच लागली. समजा चढणीला थोडंसं होतं ते. आणि मस्त आलोय आता इथपर्यंत. आता वाजलेत किती तुम्हाला दाखवतो, 10 वाजलेत. आता इकडून आपल्याला काय आलंय, मेसेज आलाय, बघूया. आपण आलोय फायनली. कस्टमरचा ड्रॉप झालाय आणि दौंडला पोहोचलोय मित्रांनो. मस्त प्रवास झाला, 5-6 तास लागले पण आरामात आलो. हळूहळू गाडी पण पळवली. 80-90 70-80-90 अशीच चालवली. गाडीला पण त्रास नाही दिला, आपण पण त्रास नाही घेतला. बरोबर 5.5 तास दाखवले होते. घरनं निघालो तेव्हा 7:30 पावणे 8ला निघालो होतो. 5.5 तास दाखवत होते 1 वाजता. अर्धा तास आम्हाला थांबलो इकडं. एकदा हवा भरायला, एअर प्रेशर चेक करायला थांबलो. एकदा फूड मॉलला थांबलो, फूड कोर्टला. आणि एकदा ह्याला थांबलो, काय म्हणतात ते, CNG भरायला थांबलो इथे 15-20 किलोमीटर आधी. सो त्याच्यामुळे थोडासा अर्धा तास वेळ गेला.
आणि फायनली कस्टमरला सुखरूप पोचवलं आणि कस्टमर पण खुश होते. वरती टिप दिली आपल्याला. म्हटलं चला भारी काम झालं. नाश्ता वगैरे करायला पैसे दिले. म्हटलं मी नाश्ता केला नव्हता त्यांच्यासोबत त्याच्यामुळे. सो म्हटलं चला भारी झालं. आता जाऊया. पहिले तर चांगलं हॉटेल बघून फ्रेश होणार आहे आणि नाश्ता करणार आहे. मग मित्रांनो इकडं सगळे मिसळवालेच आहेत. मटनवालं कोण आहे दिसत नाही. बघूया चांगलं जर पुण्याच्या आजूबाजूला जाऊन मग जेवणार आहे मित्रांनो. अयो पुण्याच्या आजूबाजूला जाऊन मित्रांनो जेवायचं आहे. इथं एवढं लांब नाही जेवायचं आपल्याला, कारण 1.5 तास दाखवते आपल्याला मगरपट्ट्याला पोचायला. मगरपट्टा तर मगरपट्ट्यावरनं आपल्याला बुकिंग लागेलच. त्याच्या आधी लागली तर चांगलीच गोष्ट आहे, पण मगरपट्ट्यापर्यंत तर आपल्याला जाणंच आहे. सो चला जाऊया आपण मगरपट्ट्याला. सो चला. आणि मित्रांनो आजचा जो प्रवास आहे ना इतका खतरनाक झालाय. सकाळी सकाळी आपली पोहणी जी आहे ना मस्त झाली. मजा आली आजची पोहणी बघून. सो काम तर चांगलं झालंय सुरुवात. आता मुंबईला जायचं आहे मित्रांनो पुण्यावरनं. फक्त पटपट पोहोचूया मुंबईला. जास्त काय शूट करत बसणार नाही. पटकन आपल्याला 1.5 तास दाखवतोय. 68 किलोमीटर आहे इथनं दाखवत होतं. 68 किलोमीटर दाखवतोय. 3-4 किलोमीटर आलोय पुढे मी निघून. सो चला AC चालूच ठेवली मित्रांनो. AC काय बंद नाही. एवढं ऊन आहे इथे मित्रांनो. पाटस 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर मी तुम्हाला दाखवतो कसा आलो काय आलो. पूर्ण रोडची डिटेल्स देतो. दौंडला येताना कुठून या आणि कुठला CNG पंप वापरा ते पण सांगतो. जर तुम्ही सोलापूरवरनं निघालात ना, पुण्यातनं जर निघालं तर मी मुंबईवरनं निघालो तर डायरेक्ट गाडी रिझर्वला लागली. बंद व्हायच्या आधी त्या CNG पंप ऑनलाईन CNG पंप आहे. 220 किलोमीटर प्लस ते 10 म्हणजे 223 किलोमीटर गाडी चालली एका CNG मध्ये आपली. आणि आलो कारण ट्रॅफिक खूप लागली आपल्याला. पुण्यामध्ये भरपूर ट्रॅफिक लागली. जवळजवळ पुणे सोडायला मला 2 तास लागले. 2-2.5 तास लागले. त्याच्यामुळे एवढा वेळ गेला. आणि पोचलोय आता. तिकडनं निघालो आणि डायरेक्ट ऑनलाईन पंप टोरेंटचा एक ऑनलाईन पंप आहे 24 तासाचा चालू असतो तो. तिथेच CNG भरली आणि त्याच्यावरती गाडी आत्ताशी सेकंड काठी उतरली आहे मित्रांनो. जस्ट आता उतरली आहे. सो आता जाऊया पटापट. मस्त लावला आता 5वा गेअर. रस्ते तर मस्त आहेत. असं काय खराब बोलण्यासारखं नाही. कारच्या लायकीचे रस्ते आहेत. पण तुम्ही रॅश ड्रायव्हिंग नाही करू शकत त्याच्यावरती. जास्त पळू नाही शकत. 70-80 ची लिमिट ठीक आहे. त्याच्यावरती नेऊ नका काही इंडियन रोडवरती. या रोडवरती तर थोडंसं ते डेंजरस आहे. कारण रस्ते आहे ना कुठे कुठे डांबर खाल्लेले आहेत, माती पडलेली आहे, असे रस्ते आहेत. हा रोडला नाही पण सोलापूर हायवेला. त्याच्यामुळे सो रस्ता थोडासा म्हणजे इकडनं जवळजवळ 25-30 किलोमीटर जर बघाल ना एकदम मस्त डबल पदरी रस्ता आहे. टोल रोड चालू होतं तिथे आणि मजा आली. चला पोहोचूया आता. इथनं आता पाटसपर्यंत जायचं आहे. पाटसवरनं राईट मारून, पाटस बघा दिसतं, पाटसवरनं राईट मारून आपल्याला निघायचं आहे. पाटस 5 किलोमीटर राहिलं आहे आणि राईट मारून आपल्याला निघायचं आहे. याच्यात 5.8 किलोमीटर दाखवतं डायरेक्ट पुण्याच्या दिशेने. आय होप मधनं बुकिंग लागेल काय ना काहीतरी, कारण गाड्या ते येतात इकडे म्हणजे लोक येणारे आहेत. सो चला बघूया कसं काय होतंय आजचं. तुम्हाला अपडेट देतो थोड्या वेळात. चला तर मित्रांनो लागलोय आपण सोलापूर पुणे रोडला आणि मस्त रोड आहे. आता राईड घेतलाय जस्ट पाटसवरनं. 1 किलोमीटर पुढे आला असेल. मस्त रोड आहे. आता इथनं जवळजवळ 1.25 तास दाखवते आपल्याला मगरपट्ट्याला पोहोचायला. ट्रॅफिक तर काय दिसत नाही आहे. पटकन अरायविंग टाईम दाखवतोय आपल्याला 3च्या आसपास दाखवेल. 1.25 तास ना म्हणजे 2.5-3.5 1.25 तास म्हणजे 3:30 पर्यंत पोहोचू आपण लगभग. पण जाताना आपल्याला नाश्ता वगैरे करायचा आहे तर मग 4 वाजेपर्यंत पोहोचू आपण मगरपट्ट्यात हडपसरला. सो चला पोहोचूया आणि रस्त्याची मजा घेऊया. ऊन भरपूर आहे. रोड पटापट कापायचं आहे त्यामुळे पटापट जरा गाडी चालवणार आहे आणि मग भेटू. चला. रस्ता थोडासा मध्ये मध्ये खराब आहे मित्रांनो. पॅचेस टाकलेत त्याच्यामुळे पूर्ण कॉन्सन्ट्रेट गाडीवरती करायला लागणार आहे ड्रायव्हिंगवर. आणि घेऊन पोचतो आणि मग भेटतो मगरपट्ट्यातनं. ट्रिप कुठून भेटते आपल्याला ती बघू. मध्ये आधीच भेटते का मगरपट्ट्यापर्यंत जावं लागतंय. सो चला. तर गाईज मस्तपैकी एक हॉटेल भेटलं. हॉटेल आश्रय म्हणून हायवेच्या बाजूला होतं. गर्दी नव्हती. म्हटलं चला जाऊन इथे जेवण करूया. मग काय आलो बघतो तर कॅमेऱ्यावर थोडीशी घाण होती ती पुसली. मस्त फ्रेश वगैरे झालो आणि ऑर्डर दिली जेवणाची. म्हटलं चला इकडेच पोटभर जेवूया. परत पुढे थांबण्यात भेटलं नाही.
पार्किंगला भेटलं नाही तर गडबड व्हायची, म्हणून मस्तपैकी ऑर्डर केलं चिकन थाळी आणि निघालो. हॉटेल श्रेयसमध्ये जेवण एकदम मस्त होते. चिकन थाळी जेवायचं तर मित्रांनो कसं आहे ना, गावा साईडला जर थाळ्या जेवण करायचं तर थाळीच जेवायची आता, कारण कॉम्पिटिशनमध्ये एवढं मस्त मस्त जेवण बनवतात ना. मी चिकन थाळीच घेतली होती. चिकन रस्सा होता त्यात आणि काय म्हणतात सुक्कं चिकन, आळणी भात आणि भात. मज्जा आली खायला. 1-2 भाकऱ्या दिल्या होत्या, एकच भाकरी खाल्ली, एक परत दिली आणि भात खाल्ला मस्त दाबून. एक थम्सअप पिला, मस्तपैकी मजा आली. आता 1 तास दाखवतोय पुण्याला पोचायला. ऊन तर भयानक आहे. मी भुकेच्या तडाख्यात गाडी लावली इथे उन्हात आणि गाडी आता पूर्ण गरम झाले. थोडीशी तिला चालवून आपण थंड करूया. चला, एसीची हवा पण गरम लागते इथं. एवढी गरम झाली गाडी. हळूहळू बाहेर काढूया गाडी मित्रांनो. चला बघा, माग हायवे आणि आत्ता जस्ट बघा तो ट्रक दिसतोय का, टायर निघाला मित्रांनो. बापरे, तो येडा ड्रायव्हर, त्याला माहीतच नाहीये हा सीन आत्ता झालाय बघा. काय एवढ्या येड्यापणात गाड्या चालवतात मला तेच कळत नाही मित्रांनो. टायर त्याचा निघालाय, त्याला कळलं पण नाही की त्याचा टायर निघालाय. नाही त्याने काढलाय वाटतं. नाही काढलाय. त्याच्या स्टेपनी बसली होती, हे बघा शितळे इथवर उडलेत त्याचे आणि पूर्ण हे झालाय. मागणं आलाय तो किती ठिकाणी. हे ड्रायव्हर द्या गाड्या चालवायला, हे सगळे ड्रायव्हर लोक आहेत मित्रांनो. त्याने दाबत आलंय गाडी, त्याला कळलं नाही आपण किती दाबतोय गाडी. आणि इथपर्यंत होते लाड, म्हणजे हायवे चांगले होता म्हणून म्हटलं जेवून घेऊया. 1 तास दाखवते अजून आपल्याला इथे पोचायला. कुठे? मगरपट्ट्याला. बापरे, किती रिस्की चालतात बापरे बाईकवर इथे. सगळीकडेच मित्रांनो बाईकवर ट्रॅव्हल करताय जरा हेल्मेट वगैरे घाला. गावा साईडला तसे काही नियम नाही आहेत, त्याच्यामुळे थोडंसं नियम स्ट्रिक्ट झाले पाहिजेत गावा साईडला. पण यार जीवात जायचं एखाद्याचा तर खतरनाक. आणि मित्रांनो जेवण एवढं खतरनाक झालं ना, मजा आली गावाला मस्त चिकन थाळी खायला. तर चला जाऊया आता डायरेक्ट नॉन स्टॉप मगरपट्टा. पोहोचलोय आपण फायनली मगरपट्टा, पुणे हडपसर मगरपट्ट्याला. आणि मित्रांनो आपल्याला लागली आहे रिटर्नची ट्रिप गोरेगाव वेस्टची. टाईम खूप जास्त आहे मित्रांनो, इतका जास्त आहे तर काय सांगू मी तुम्हाला. 4.5 तास दाखवत आहे, पण घेतली मी मित्रांनो, कारण एक तर लांबची ट्रिप आहे, तेवढा वेळ तर जाणारच आहे. कारण आता पुण्यात पण ट्रॅफिक लागणार आणि मुंबईमध्ये पण ट्रॅफिक लागणार आपल्याला वेस्टर्नला. ईस्टर्नला एवढं नाही पण वेस्टर्नला लागणार. ठीक आहे, आता काय करणार, ट्रॅफिक तर ट्रॅफिक. आपण घेऊन निघालो आहे मित्रांनो. कस्टमरला मेसेज केला, कस्टमर ओके बोललाय. पहिले 2, 3, 4 ट्रिप आल्या, मी 1 त्यातली उचलली, 3 नाही उचलल्या. एक एअरपोर्टची होती, हातात नाही आली, कस्टमरनी कॅन्सल केली ती बुकिंग. लांब होतं लोकेशन आणि हे 12 मिनटं दाखवत आहे अजून. सो चाललो आता कस्टमरला पिक करतोय. आय होप बुकिंग भेटावी स्वामींच्या कृपेने. कॅन्सल नाही झाली पाहिजे ही बुकिंग, कारण 5 किलोमीटर पिकअपला चाललो आहे मी. सो चला मगरपट्ट्यात. आणि हां, मी हडपसरमध्ये जशी एंट्री केली तशी मला मगरपट्ट्यामध्ये यायला एक बुकिंग लागली, ती घेऊन आलो. म्हणजे आपला तिकडनं यायचा जो खर्च आहे तो निघाला. एमटी यायचा जे काय 50-60-70 किलोमीटर आपण एमटी चाललो, तर तो खर्च निघाला. आपलं टेन्शन नाही राहिलं, काय खिशातनं काय नाही केले. तर चला जाऊया, कस्टमरला पिक करून घेऊया आणि निघूया. तर मित्रांनो फायनली आलोय मित्रांनो आपण एअरपोर्टला. तर आपल्याला एअरपोर्टची ट्रिप लागली नव्हती, तर लागली होती गोरेगाव वेस्ट. आणि मित्रांनो 5.5 तास माझ्या हिस्ट्रीतली ही पण एक सगळ्यात जास्त टाइम लागणारी बुकिंग होती ऑब्विसली, कारण बुकिंग पण खराडीवरनं होती. म्हणजे पुण्याच्या त्या टोकापासून पुणे बाहेर क्रॉस करायला 1.5-2 तास आणि परत मुंबईत शिरून गोरेगावला ड्रॉप करायला 2.5 तास. तर असेच मला 4-4.5 तास तर असेच गेले माझे.
आणि हायवेला लागला एक अर्धा पाऊण तास. त्यात पण कस्टमर अर्धा तास थांबला. 5.5 तास गेलेत मित्रांनो, 5.5 तास. आणि खूप दमल्यागत झालंय आता, कारण कंटिन्यू सकाळपासून गाडी चालवते. 550 किलोमीटर गाडी चालून झाली आहे आतापर्यंत. अजून घरी जायचं आहे, म्हणजे 580 पर्यंत जाईल गाडी आज. काय खरं नाही. तर चला जातोय आता एअरपोर्टला. आता काय ब्लॉग शूट नाही करणार मित्रांनो, आता थकलोय, कारण आतमध्ये जाणं एअरपोर्टला. आणि चांगली विरार आहे अशी आपल्या इकडची. खडकपाडा, अरे यार खडकपाडा गेली. खडकपाडा होती, खडकपाडा होती. चला बघूया, आली परत तर घेऊया आणि घेऊन निघूया इथनं. चला.